परतवाड्यातील लैंगिक अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणात प्रक्षोभक वक्तव्यावरून पालकमंत्री बावनकुळेंनी अनिल बोंडे आणि नवनीत राणांना समज दिली। दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य नको अशा शब्दात बावनकुळेंनी सुनावलंय। 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि ते महिला कोणाच्या बुरकेवाले नाही, आमची पोरी। आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा एसआयटीला भरकवणे हे काम कुणी करू नये। परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात पालकमंत्री बावनकुळेंनी नवनीत राणा आणि अनिल बोंडेंना जपून बोलण्याची समज दिली आहे। दोन समाजात तेढ निर्माण होईल असं बोलून तपास भरकटवू नका अशा कडक शब्दांमध्ये बावनकुळेंनी नवनीत राणा, बोंडे आणि प्यारे खान यांना सुनावलंय। आरोपी अयान अहमदने 180हून अधिक तरुणींवर अत्याचार केल्याचा आरोप बोंडेंनी केला होता, तर 150 व्हिडिओंमध्ये एकही बुरखेवाली नाही असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं। मात्र पीडित तरुणींची संख्या 8 इतकी असून सर्व मुस्लिम तरुणी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून, अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे, याच्यामध्ये लव जिहाद आहे, याच्यामध्ये धर्मांतर आहे आणि त्याच्यासोबतच ख्रिश्चन मुली आहे, मातंग समाजाच्या मुलींनी बडनेरामध्ये आत्महत्या केलेली आहे आणि मुस्लिम मुलीसुद्धा आहे। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ, सोशल मीडिया, यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले। महिलांसोबत अत्याचार करायचा आणि ते महिला कोणाच्या बुरकेवाले नाही, आमची पोरी। बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे, एकही महिला त्यांची नाही आहे। पण त्यांच्याकडे बोंडे साहेबाकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। चौकशी जी SIT आहे ती अजून चांगलं काम करू शकेल। आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा SITला भरकवणे हे काम कुणी करू नये। मी राजकीय स्टेटमेंटमुळे घाबरतात, समाजामध्ये वेगळा त्या ठिकाणी मेसेज जातो। त्यामुळे पोलिसांचं काम पोलिसांना करू दिलं पाहिजे। पोलीस अधिकृतपणे सांगतील आणि असे बयानबाजी करून दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये, अमरावतीमध्ये वातावरण जे तंग आहे त्याला अधिक तंग न करता पोलिसांच्या चौकशीवर जास्त भर देऊन थेट आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकरता करावयाची कारवाई। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करून या प्रकरणाचा आढावा घेतला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या एका तरुणीसोबत प्रेमभंग झाल्यानं अयाननं हे कृत्य केलं। प्रेमभंगाच्या रागातून अयान इतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा। पहिल्या प्रेयसीला डिवचण्यासाठी अयान दुसऱ्या तरुणीसोबतचे फोटो पाठवायचा। आता या प्रकरणात लव गुरुचीही एंट्री झाली। लव गुरुकडून अयान खास टिप्स घ्यायचा। आप वही हो ना जो वहां मिले थे असं म्हणून मुलींना जाळ्यात ओढायचा। हाय हॅलो न करता थेट प्रश्न विचार अशा टिप्स हा लव गुरु अयानला द्यायचा। आता हा लव गुरु कोण, त्याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे। आरोपी अयान अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात मित्राच्या फ्लॅटवर तरुणींचं लैंगिक शोषण करायचा। याच परिसरातलं द कॅफे रॉयल 10 हे देखील चौकशीच्या फेऱ्यात आलंय। तरुणींसोबत बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। या कॅफेत प्रत्येक कपलला बसण्यासाठी सुरक्षित कंपार्टमेंट असल्याचं बोललं जातंय। पोलिसांनी या कॅफे चालकाचीही चौकशी केली आहे। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये असलेल्या ज्या फ्लॅटवर आरोपी अयान तरुणींचं लैंगिक शोषण करत होता, द कॅफे रॉयल 10 नावाचा हा कॅफे आहे आणि या कॅफेमध्ये तो या ठिकाणी घेऊन येत होता। याच भागातून काही अंतरावर जर आपण पाहिलं तर जो फ्लॅट आहे ज्या ठिकाणी 7 ते 8 वेळा अयान मुलींना घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण केलं। अयानच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि मुख्य आरोपी अयानसह 8 जणांना अटक झाली आहे। आता या प्रकरणात पीडित तरुणींकडून जबाब नोंदवण्याचं आव्हानही पोलिसांसमोर आहे, कारण बदनामीच्या भीतीने पीडित तरुणी पुढे येताना दिसत नाहीये आणि त्यासाठीच गुप्तता पाळण्याचं आश्वासन
पोलिसांकडून देण्यात येत आहे. स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.